Hello students, how are you? So today we are going to learn a story. So look at page number 10. There is a story. Its name is Little Girls Wiser Than Old People. So at first we discuss about the starting passage. थोडं डिस्कस करू आपण पहिल्यांदा. Count Lew Nikolevich Tolstoy or Leo Tolstoy was one of the greatest authors of all time. He authored many novels, short stories, and philosophical works. His idea on non-violence had influenced great men like Mahatma Gandhi and Martin Luther King. Tolstoy wrote many stories for children. This is one of them. However, this has a message for grown-ups too. म्हणजे टॉल्स्टॉय या लेखकांनी ही स्टोरी लिहिलेली आहे. या स्टोरीचा जो मोटिव्ह आहे, जो उद्देश आहे, तो मेसेज आहे, तो असा आहे की अ मेसेज फॉर ग्रोन अप्स पर्सन. म्हणजे प्रौढांसाठी एक मेसेज या स्टोरीमधून देण्याचा प्रयत्न लेखकांनी केलेला आहे. सो ॲट फर्स्ट वी रीड द फर्स्ट पॅसेज ऑफ द स्टोरी. स्टोरीचा पहिला पॅसेज आता आपण वाचूया. सो लिसन केअरफुली अँड देन ट्राय टू रीड इट. Little girls wiser than old people. It was an early Easter. In the air lay snow and rills ran down the village. A large puddle had run down from a manure pile into a lane between two farms, and at this puddle two girls, one older than the other, had met. Both of them had been dressed by their mothers in new clothes. The little girl had a blue dress and the older a yellow one with a design. Both had their heads wrapped in red kerchief. After prayer in the church, the two girls went to the puddle, where they showed their new garments to each other and began to play. They wanted to splash in the water. The little girl started to go into the puddle with her shoes on, but the older girl said to her, "Don't go, Malasha. Your mother will scold you. I will take off my shoes and you do the same." The girls took off their shoes, raised their skirts, and walked through the puddle toward each other. Malasha stepped in up to her ankles and said, "It is deep. Akulka, I am afraid." तर इथपर्यंत आपण ते रीडिंग घेतलेलं आहे. स्टार्टिंगपासून बघूया. इट वॉज अन अर्ली ईस्टर. ईस्टर मीन्स हा ख्रिश्चनांचा एक सण असतो. इथे तुम्हाला दिला आहे पहा साईडला. ईस्टर, अ ख्रिश्चन फेस्टिवल अँड हॉलिडे दॅट इज सेलिब्रेटेड इन मेनी कंट्रीज. ईस्टर इज ऑलवेज अ संडे. ईस्टर हा जो सण आहे ख्रिश्चन लोकांचा, तो अनेक देशांमध्ये साजरा केला जातो आणि जनरली हा ईस्टर जो आहे तो संडेला येतो, म्हणजे रविवारला. त्यानंतर दुसरा एक वर्ड दिलेला आहे इथे, रील्स, स्मॉल स्ट्रीम ऑफ वॉटर, म्हणजे पाण्याचे छोटे लहान झरे, ओहोळ. पाईल मीन्स हीप, मीन्स ढीग. इट वॉज ॲन अर्ली ईस्टर, म्हणजे तो जो दिवस होता तो कोणता दिवस होता? ईस्टर, म्हणजे दॅट वॉज द फेस्टिवल ऑफ ख्रिश्चन पीपल.
म्हणजे ख्रिश्चनांच्या सणाचा तो दिवस होता. इन द यार्ड्स ले स्नो. यार्ड मीन्स अंगण किंवा आजूबाजूचा परिसर. ले स्नो. स्नो मीन्स आकाशातून पडणारा बर्फ. अंगणात आजूबाजूला सगळीकडे बर्फ पसरलेला होता. अँड रील्स रॅन डाऊन द व्हिलेज. आणि त्या खेड्यामधून पाण्याचे छोटे छोटे झरे वाहत होते. जसं तुम्हाला माहीत आहे की पाऊस आला की आपल्याकडे जसे पाण्याचे छोटे छोटे ओहोळ, छोटे छोटे झरे वाहतात, पाणी झुळझुळ झुळझुळ घेऊन जातं ते छोट्या छोट्या झऱ्यांमधून, तशाच प्रमाणे तिथे सुद्धा छोटे झरे वाहत होते गावामध्ये. अ लार्ज पडल हॅड रन डाऊन फ्रॉम अ मॅन्युअर पाईल इन टू अ लेन बिटवीन टू फार्म. म्हणजे दोन शेतांच्या मधला जो भाग होता तर तिथे एक खताचा ढीग होता. खताचा ढीग तुम्हाला माहिती आहे आपल्या गावात पण असतो, त्याला मॅन्युअर पाईल म्हटलेलं आहे. त्या खताच्या ढिगामधून दोन शेतांमध्ये तो खताचा ढीग होता आणि त्याच्यामधून एक पाण्याचा ओहोळ वाहत वाहत जात होता. अँड ॲट धिस पडल टू गर्ल्स वन ओल्डर दॅन द अदर हॅड मेट. त्या पडल म्हणजे पाण्याचे डबके. पडल मीन्स पाण्याचे डबके. त्या पाण्याच्या डबक्याजवळ जे शेतातून येणारं पाणी तिथे डबक्यामध्ये साचलं होतं आणि त्या पाण्याच्या डबक्याजवळ दोन मुली एकमेकींना भेटल्या. वन ओल्डर दॅन द अदर. ओल्ड मीन्स मोठा, ओल्डर मीन्स च्यापेक्षा मोठा. वन ओल्डर दॅन द अदर म्हणजे दुसरीपेक्षा पहिली जी होती ती मोठी होती. त्या दोघींची भेट झाली. हॅड मेट म्हणजे ते भेटल्या एकमेकींना. बोथ ऑफ देम had been dressed by their mothers in new clothes. Both of girls over the new dress. म्हणजे दोघींनी सुद्धा नवीन ड्रेस घातलेले होते. त्यांच्या आईने घालून दिले होते. बाय देअर मदर्स म्हणजे आईने त्यांना नवीन ड्रेस घालून दिलेले होते. द लिटल गर्ल हॅड अ ब्लू ड्रेस. त्यातली जी छोटी मुलगी होती तिने ब्लू कलरचा ड्रेस घातलेला होता. अँड द एल्डर येलो वन विथ डिझाईन. ओल्डर आणि इथे एल्डर म्हटलेलं आहे परत. एल्डर अ येलो वन विथ डिझाईन म्हणजे तिची मोठी होती, तिने येलो कलरचा डिझाईन असलेला ड्रेस घातलेला होता. बोथ हॅड देअर हेड्स wrapped in red kerchief. Kerchief means a piece of cloth that wrapped over our head. म्हणजे डोक्याला बांधायचा मोठा कापडी रुमाल. तो दोघींनी पण आपल्या डोक्यांवरून गुंडाळलेला होता. यू कॅन सी द पिक्चर ॲट पेज नंबर 10. इथे पेज नंबर 10वर बघा. यू कॅन सी द पिक्चर ऑफ बोथ गर्ल्स. दोन्ही मुलींचं चित्र बघायला मिळते. The older over yellow dress and the smaller over blue dress, and they wrapped a kerchief over their heads. त्यांच्या डोक्यावरून त्यांनी तो kerchief म्हणजे रुमाल बांधलेला आहे. After prayer in the church, Christian also goes to pray into the church. म्हणजे ख्रिश्चन लोक जे प्रेयर करायला जातात त्यांच्या प्रार्थनास्थळाला चर्च म्हणतात. सो आफ्टर प्रेयर इन द चर्च, चर्चमध्ये प्रार्थना केल्यानंतर द टू गर्ल्स वेंट टू द पडल. कुठे गेले ते दोघी पण? त्या पाण्याच्या डबक्याजवळ गेल्या. वेअर दे शो देअर न्यू गारमेंट्स टू इच अदर. गारमेंट्स मीन्स दागिने. त्यांनी घातलेले जे काही गळ्यातलं नेकलेस, बँगल्स वगैरे असतील त्या एकमेकींना दाखवू लागल्या. अँड बिगेन टू प्ले. खेळायला त्या खेळू लागल्या, सुरुवात केली खेळायला. दे वॉन्टेड टू प्लॅश इन द वॉटर. त्यांना काय करायचं होतं? पाण्यामध्ये पाय टाकायचे होते, पाणी उडवायचं होतं. द लिटल गर्ल स्टार्टेड टू गो इन टू द पडल विथ हर शूज ऑन. ती जी छोटी मुलगी होती त्यातली, पायात तिने शूज घातलेले होते आणि सी the little girl started to go into the puddle. तिने त्या डबक्यामध्ये जायला सुरुवात केली पायामध्ये शूज घातलेले असतानाच. बट द ओल्डर गर्ल सेड टू हर. परंतु मोठी तिला काय म्हणाली? डोंट गो मलाशा. पाण्यात
जाऊ नकोस. मलाशा तू जाऊ नकोस. युअर मदर विल स्कोल्ड यू. स्कोल्ड मीन्स रागावणे. अँग्री, अँगर मीन्स रागावणे. युअर मदर विल स्कोल्ड यू. तुझी आई तुला रागवेल. आय विल टेक ऑफ माय शूज. टेक ऑफ मीन्स काढून ठेवले. आय विल टेक ऑफ माय शूज. मी माझे शूज काढून ठेवते. अँड यू डू द सेम. तू सुद्धा तुझे शूज काढून ठेव किंवा माझ्याप्रमाणे तू सुद्धा शूज काढ. द गर्ल्स टूक ऑफ देअर शूज. टू गर्ल्स टूक ऑफ देअर शूज. दोघींनी पण शूज काढून ठेवले. रेज देअर स्कर्ट्स म्हणजे त्यांचे जे स्कर्ट्स होते, ड्रेस होते, ते त्यांनी असे हाती थोडे पकडले. अँड वॉक थ्रू द पडल टुवर्ड ईच अदर. आणि त्या डबक्यामध्ये दोघीही एकमेकींच्या दिशेने जाऊ लागल्या. मलाशा स्टेप इन अप टू हर अँकल्स अँड सेड. अँकल मीन्स पायाचा घोटा. मलाशा स्टेप इन अप टू हर अँकल्स. मलाशाने आपले घोटे हळूच पाण्यामध्ये म्हणजे घोट्यावर भार देऊन ती हळूहळू चालू लागली, पाय टाकू लागली त्या डबक्यामध्ये. अँड सी सेड. ती म्हणाली की इट इज डीप. डीप मीन्स खोल. इट इज डीप. अकुल्का आय एम अफ्रेड. अफ्रेड मीन्स घाबरणे. अकुल्काला म्हणाली ती की इट इज डीप. हे डबके कसे आहे? खोल आहे. अकुल्का डबके खोल आहे. आय एम अफ्रेड. मला भीती वाटत आहे. तर पुढे बघा. नेवर माइंड सी रिप्लाइड. अकुल्का रिप्लाइड नेवर माइंड म्हणजे घाबरू नकोस. इट विल नॉट बी एनी डीपर. ही जे डबके आहे पाण्याचे हे काही फारसे खोल नसणार. कम स्ट्रेट टुवर्ड्स मी. स्ट्रेट म्हणजे सरळ. अँड टुवर्ड्स मीन्स माझ्या दिशेने. कम स्ट्रेट टुवर्ड्स मी. सरळ माझ्या दिशेने तू ये. दे केम क्लोझर टू ईच अदर. क्लोझर मीन्स दोघीही एकमेकींच्या जवळ येऊ लागल्या. दे केम क्लोझर टू ईच अदर. एकमेकींच्या जवळ येऊ लागल्या. अकुल्का सेड. मलाशा लुक आउट अँड डू नॉट स्प्लॅश इट अप बट वॉक सॉफ्टली. अकुल्का सेड टू मलाशा. अकुल्का मलाशाला म्हणाली लुक आउट अँड डू नॉट स्प्लॅश इट अप. बघ आणि पाय पाण्यामध्ये आपटू नकोस. वॉक सॉफ्टली. हळूवार चाल. सी हॅड बेअरली सेड दॅट व्हेन मलाशा प्लम्प हर फूट इन टू द वॉटर अँड बेस पॅटर्ड Akulka's new dress, and not only her dress but also her nose and eyes. When Akulka saw the spot on her dress, she grew angry and Malasha and scolded her and ran after her and wanted to strike her. Malasha was frightened and seeing what trouble she had caused, jump out of the puddle and ran home. So Akulka said to Malasha, don't splash it up. पाय आपटू नकोस डबक्यामध्ये. वॉक सॉफ्टली म्हणजे हळूवार चाल. हे ते सांगतच असतानाच काय झालं. सी हॅड बेअरली सेड दॅट व्हेन मलाशा प्लम्प हर फूट इन टू द वॉटर. ती सांगत असतानाच मलाशाने पाण्यामध्ये पाय आपटले. अँड द वॉटर अँड बेस पॅटर्ड अकुल्काज न्यू ड्रेस. आणि पाय पाण्यामध्ये आपटल्यामुळे यू कॅन सी द पिक्चर. पाय पाण्यात आपटल्यामुळे बेस पॅटर्ड मीन्स डाग पडले, घाणेरडे डाग पडले. बेस पॅटर्ड ऑन अकुल्काज न्यू ड्रेस. अकुल्काच्या नवीन ड्रेसवर काय पडले ते पाणी, घाणेरड्या पाण्याचे शिंतोडे उडाले. अँड नॉट ओनली हर ड्रेस, नॉट ओनली हर ड्रेस बट ऑल्सो हर नोज अँड आईज. फक्त ड्रेसवरच पाणी उडालं का घाणेरडं? नाही, तर तिच्या नाकावर आणि चेहऱ्यावर सुद्धा पाणी उडालं. नॉट ओनली बट ऑल्सोचा यूज केला या ठिकाणी, फ्रेज वापरलेली आहे. नॉट ओनली ऑन हर ड्रेस बट ऑल्सो हर नोज अँड आईज. वेन अकुल्का सॉ द स्पॉट ऑन हर ड्रेस. अकुल्काने जेव्हा बघितलं तिच्या ड्रेसवर पाण्याचे शिंतोडे उडालेले आहे, घाणेरडं पाणी उडालेलं आहे.
सी ग्रेव अँग्री ॲट मलाशा. ती मलाशावर रागावली. अँड स्कोल्डेड हर. तिला ती जोरजोरात ओरडू लागली तिच्यावर. अँड रॅन आफ्टर हर. तिच्या मागे ती धावायला लागली. अँड वॉन्टेड टू स्ट्राईक हर. काय करायचं होतं तिला? सी वॉन्टेड टू स्ट्राईक मलाशा. मलाशाला तिला मारायचं होतं. अँड रॅन आफ्टर हर अँड वॉन्टेड टू स्ट्राईक हर. मलाशा वॉज फ्रायटन. मलाशा वॉज स्मॉल दॅन अकुल्का. सी वॉज फ्रायटन. ती घाबरली तिच्यापेक्षा छोटी असल्यामुळे. अँड सीइंग व्हॉट ट्रबल सी हॅड कॉज. तिने बघितलं की आपल्यामुळे काय झालेलं आहे. हिचा ड्रेस खराब झाला आहे, चेहऱ्यावर पाणी उडालेलं आहे. सो सी वॉज फ्रायटन अँड जम्प आउट ऑफ द पडल अँड रॅन होम. घाबरल्यामुळे पटकन धावत ती त्या डबक्यातून बाहेर पडली आणि घराकडे ती धावू लागली. तर इथपर्यंत आज आपण ते थांबणार आहोत. याच्यामध्ये तुम्हाला न्यू वर्ड जे आलेले आहेत ते न्यू वर्ड्स तुम्ही अंडरलाईन करायचे. ईस्टर, देन मॅन्युअर पाईल, रील्स, पडल, देन wrapped, kerchief, then garments, splash, and base spattered. हे जे नवीन शब्द आहेत हे नवीन शब्द अंडरलाईन करून घ्या. त्यानंतर ही नवीन शब्द तुम्ही तुमच्या नोटबुकवर लिहायचे आणि त्याच्यासमोर जमलं तर त्यांचं मिनिंग लिहा. नाहीतर मग तुम्हाला मी उद्याच्या तासिकेमध्ये त्याचं मिनिंग लिहून देईल, होमवर्कमध्ये पाठवेल. त्यानंतर इथे तुम्हाला काही प्रश्न दिलेले आहे. गेस द मिनिंग ऑफ पडल मीन्स अ पॉन्ड ऑफ वॉटर. कर्चीफ अ पीस ऑफ क्लोथ दॅट्स wrap over the head. Bespattered means spot of the dirty water. हे सुद्धा तुम्हाला मी होमवर्कमध्ये देईल. त्यानंतर आता क्वेश्चनमध्ये तुम्हाला इथे ऑन पेज नंबर 12 व्हाय डीड अकुल्का वॉन्ट टू स्ट्राईक मलाशा. अँड सेकंड क्वेश्चन इज व्हाय डीड मलाशा रॅन होम. या दोन प्रश्नांची उत्तरं लिहायचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे. आणि त्याच्यानंतरचे या झालेल्या पॅसेजवर आधारित काही प्रश्न, वर्ड्सचं मिनिंग आणि गेस द मिनिंग ऑफ, हे सगळा भाग मी तुम्हाला होमवर्कमध्ये सेंड करणार आहे. ठीक आहे. ओके, थँक्यू.